नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वी पास विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आवश्यक आणि अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आली आहे. बातमी आहे की ससून सर्वोपचार जो रुग्णालय आहे पुण्यामध्ये, इथे भरपूर प्रमाणात वॅकेन्सीज डिक्लेअर झाल्या आहे आणि याचे फॉर्म स्टार्ट होणार आहे 15 ऑगस्टपासून, म्हणजे येणाऱ्या उद्यापासून. आजची 14 ऑगस्ट तारीख आहे आणि ह्यामध्ये कोण पात्र असू शकतात, वयोमर्यादा काय आहे, त्यानंतर ह्यामध्ये बेसिक पेमेंट किती असतो आणि पद कोणते कोणते आहे सर्वांना, आणि एकाच हॉस्पिटलमध्ये जॉब भेटणार आहे. यासाठी कोणते काय क्रायटेरिया आहे, पेपर पॅटर्न कसा असतो, ह्याबद्दल सगळी म्हणजे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओला बघणार आहोत. व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चला तर मग सुरुवात करूया. ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे वॅकेन्सी. आता इथे जाहिरात दिली आहे. आता हे सगळं काही गड्डच्या जाहिरात आहे, क्लास 4ची जाहिरात आहे. वाचून घेऊ एकदा. संशोधन अंतर्गत रुग्णालय पुणे यांच्या आस्थापनेखालील गड्ड व संवर्गातील खालीलप्रमाणे विविध रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यात येणार आहे. जाहिरात चालू होणार आहे 15/8/2025 पासून तुम्ही फॉर्म भरू शकता. लास्ट डेट असणार आहे 31 ऑगस्टपर्यंत, म्हणजे 15 दिवसाचा कालावधी असणार तुम्हाला फॉर्म फिलअप करण्यासाठी. ठीक आहे. पुढे दिले तुम्हाला पदं कोणते कोणते आहे, पदं बघून घ्या एक एक, किती पद आहे आणि कोणते पद आहे. तर इथे बघा दिसते. पहिला आहे गॅस प्लांट ऑपरेटर, ससून रुग्णालय तोच आहे. 15,500 ते 47,100 आणि जागा किती आहे, एक आहे. आता 15,000 म्हणजे काही नवीन लोकांना माहीत नसेल, 15,500 आणि महागाई भत्ता DA वगैरे असतो आणि त्यानंतर त्या मेट्रो सिटी असेल तर त्यामध्ये HRA जास्त भेटतो. म्हणजे तुम्हाला स्टार्टिंग ही जे पगार आहे 25,500 पडणार. किती? 25,500 एवढा तुम्हाला सुरुवात जॉईन झाल्यापासून एवढा पगार येईल. त्यानंतर आता लगेच 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन जाहीर होणार आहे. मग त्यामध्ये तुमचा पगार हा डबल होतो. बेसिक काय होतो, डबल होतो. जर तुमचं 15 आहे तर 15चे किती होणार, 30,000 होऊन जाणार. किती होणार, 30,000. मग 30,000 जर बेसिक झाला तर ह्यामध्ये DA जो असतो, डेली अलाउन्स जो असतो, महागाई भत्ता जो असतो, हे काय होतात, 0 होतात. म्हणजे 30,000 प्लस HRA असं म्हणून तुम्हाला कमीत कमी सुरुवात 40 प्लस पडेल. किती? 40,000 प्लस. किती? 40,000 प्लस सुरुवात पगार होणार आहे तुम्हाला. कारण तुमच्या हे भरती पूर्ण प्रक्रिया व्हायला, जॉईनिंग व्हायला तुमचं जानेवारी 2026 येऊनच जाणार. म्हणून क्लास 4 भली असेल, पगार किती आहे, वावरात मजुरी करतात लोक 200-300 रुपयावर. मग त्यापेक्षा गव्हर्नमेंट नोकरी खूप सुविधेची आहे. यामध्ये सुट्ट्या पण भरपूर असतात. तुम्हाला जवळपास वर्षाला 162 सुट्ट्या भेटतात. अर्ध्या 365 पेक्षा अर्ध्या सुट्ट्या असतात. आणि हे मी का बोलतोय, कारण मी सुद्धा क्लास 4 मध्येच जॉईन झालेलो आहे आणि इतर सुद्धा एक्झाम चालू आहे. म्हणजे मला सगळ्या माहिती आहे. तुम्हाला सॅलरी पण सांगतो, सगळ्या गोष्टी. ठीक आहे. चला तर पोस्ट बघू आता, पद कोणते कोणते आहे. एक आहे गॅस प्लांट ऑपरेटर, ते एकच जागा आहे. भंडार सेवक एक जागा. प्रयोगशाळा परिचर एक जागा. त्यानंतर दवाखाना सेवक किती जागा आहे, 4 जागा आहे. त्यानंतर आहे संदेशवाहक, किती, 2 जागा आहे. खाली बघा पुरत बटलर, काय बटलर, ही किती आहे, 4 जागा आहे. त्यानंतर माळीच्या किती जागा आहे, 3 जागा आहे, जे माळी गार्डनमध्ये असतात. प्रयोगशाळा सेवक किती, 8 जागा आहे. स्वयंपाकी 8 जागा. आणि मी तुम्हाला अजून एक सांगेल की कोणतं पदासाठी आता हे काय होणार, एक कसं काय रिक्रुटमेंट होणार. सगळ्यांची एकच एक्झाम होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क असेल त्या विद्यार्थ्यांना पहिला प्रेफरन्स देतात की खालीलपैकी एवढे पद तुमच्या कास्टमध्ये आहे, तुम्हाला कोणत्या पदासाठी अर्ज, म्हणजे कोणतं पद निवडायचं आहे, त्यासाठी कोणते पद सगळ्यात बेस्ट असतात मी सांगतो. एक असते प्रयोगशाळा सेवक, त्यानंतर असते, चांगले पदं सांगतो. हे झालं एकदा, पहिला हे सांगून द्या किती जागा आहे ते बघू, नंतर मग कोणत्या पदासाठी अप्लाय करायचे ते बघणार आहोत. पहिला आहे नाभिक आहे, किती जागा आहे, 8 जागा आहे. सहाय्यक स्वयंपाकी 9 जागा आहे. हमालच्या 13 आहे. रुग्णपटवाहक 10. क्षकिरण सेवक 15. शिपाई 2. पहारेकरी 23 जागा. चतुर्थ श्रेणी सेवक 36 जागा. आयाच्या 38 जागा. आणि कक्ष सेवकच्या किती, 168. सर्वात जास्त कक्ष सेवकचे आहे. ठीक आहे. मग सपोज भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला, मेरिट लागली 160 लागली, ठीक आहे, 160 लागली
आणि आपल्या कास्टमध्ये सपोज एखादा क्ष किरण सेवक असेल, त्याच्या जागा 2 आहे किंवा 1 आहे, मग ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क असेल कास्टमधून, एक 160 वाला आहे आणि एक 162 वाला आहे, मग 162 वाल्यांना पहिला ते बोलवतील आतमध्ये, त्यांना विचारतील हे तुमच्या कास्टमध्ये एवढ्या पद रिक्त आहे, कोणतं पद तुला घ्यायचं आहे. मग त्यावेळेस मी सांगतो कोणत्या पद चांगले आहे, कारण मी सुद्धा त्याच्यातलाच आहे. क्षकिरण सेवक सगळ्यात बेस्ट, वॉर्डाशी संबंध नाही, काय नाही, पेशंट आले आतमध्ये सोडा आणि बाहेर काढा, बस एवढंच. त्यानंतर क्षकिरण सेवक आणि क्षकिरण अटेंडंट अजून पण असतात, ठीक आहे. त्यानंतर शिपाईची पद चांगली आहे. त्यानंतर इथे वर दिसतंय, मी कोणत्या चांगल्या आहे ते बघतो. प्रयोगशाळा सेवक, एक प्रयोगशाळा सेवक दिसतंय, हे सुद्धा चांगलं पद आहे. त्यानंतर आहे प्रयोगशाळा परिचर, ह्या 4 पद सगळ्यात बेस्ट आहे. प्रयोगशाळा सेवक, प्रयोगशाळा परिचर, त्यानंतर शिपाई आणि क्षकिरण सेवक, ह्या काय 1 नंबर पोस्ट आहेत, ठीक आहे. यानंतर बघू आपण पगार तुम्हाला आत्ताच सांगितलं. आता बघायचं आपल्याला पेपर कसे होणार, तर CBT होणार, कम्प्युटर CBT म्हणजेच काय, कम्प्युटर बेस्ड टेस्ट, आणि 100 प्रश्न असतील. 100 प्रश्नामध्ये 25 प्रश्न मराठी, 25 गणित, 25 म्हणजे गणित बुद्धिमत्ता 25 GK आणि 25 काय असणार, इंग्रजीचे असणार. माझ्याकडे आरोग्य विभागामध्ये झालेले क्वेश्चन पेपर सुद्धा आहे, जे मी तुम्हाला नंतर क्वेश्चन सिरीज असं फ्रीमध्ये दाखवणार आहे, स्क्रीन म्हणजे यूट्यूबला टाकणार आहे. त्याच प्रकारे तुम्हाला ते प्रश्न विचारले जातील. 25-25चे 4 घटक, 100 प्रश्न असणार, ठीक आहे. त्यानंतर खाली बघू की कधीपासून, तर 15 ऑगस्टपासून ही पेपर तुमचं फॉर्म चालू होतील, ठीक आहे. त्यानंतर अजून खाली काय माहिती दिली आहे ते बघतोय. खेळाडू हे आरक्षण हे सगळ्यांना सारखं आहे. वय आहे 18 ते 38 वर्ष. जर मागासवर्गीय असेल तर 43 वर्षापर्यंत त्यांना फॉर्म भरता येतं. माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी जो नियम आधी आहे तोच लागू राहणार आहे, ठीक आहे. बाकी काहीही मोठी गोष्ट नाही आहे, ठीक आहे. त्यानंतर पदनाम गॅस प्लांट ऑपरेटर हे काय बेसिक दिलं आहे, आणि काय पात्रता आहे, तर 10वी पात्रता. सगळ्या इथे काय दिलं बघा, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे SSC 10वी शास्त्र विज्ञान विषयासह उत्तीर्ण केलेली असावी. म्हणजे 10वीमध्ये तुम्हाला विज्ञान विषय असायलाच पाहिजे, आणि असं काही नाही, प्रत्येक विद्यार्थ्यांना 10वी पास आहे महाराष्ट्रामधले, विज्ञान हा सब्जेक्ट असतोच. त्यानंतर बाकी दुसऱ्या पोस्टला भंडार सेवक सुद्धा काय 10वी आहे, इकडे सगळ्यांना 10वी, पण इथे प्रयोगशाळा अटेंडंट जे आहे परिचर, याला सुद्धा 10वी विज्ञानामध्ये केलेली असावी. प्रत्येकाला विज्ञान हा विषय असतोच, बाकी सगळे 10वी. SSC आणि इथे बटलर जे आहे ना, यांना माध्यमिक शालांत प्रमाणपत्र उत्तीर्ण केलेली असावी. कमीत कमी 1 वर्षाचा नोंदणीकृत व्यवसाय धारकाचे स्वयंपाक येत असलेला गुण, म्हणजे कुठेतरी हे काय नाही एवढं काय. त्यानंतर इथे माळी बिळी आहे, सगळे SSCच आहे. फक्त प्रयोगशाळा सेवकला सुद्धा 10वी पास पाहिजे, एवढं आहे. काही गोष्ट नाही, सगळ्यांना 10वी मध्ये विज्ञान हा विषय असतो. एक्सरे अटेंडंटला सुद्धा SSC आहे, 10वी विज्ञानासह उत्तीर्ण, आणि 15,500 बेसिक आहे. एवढीच माहिती आहे, बाकी काहीही महत्त्वाची अजून काही दिसत नाही आहे. व्हिडिओला नवीन असाल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. हा सिलेबस आहे जो दिसतोय तुम्हाला, 25 मराठी, 25 इंग्रजी, 25 सामान्यज्ञान आणि बुद्धिमत्ता गणित 25, ठीक आहे. धन्यवाद. याच्यावर पुढे व्हिडिओ बनवणार आहे, ठीक आहे, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.